नमस्कार शेतकरी बंधू काल दिनांक जे की 30 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या माध्यमातून जे की कापूस आणि सोयाबीन पिकाचं अर्थसहाय्य अनुदान जे की वितरण करण्यात आलं. वितरणास सुरुवात करण्यात आली किंवा ते वितरण झालं. बहुतांश शेतकरी बांधवांना त्याचे पैसे देखील भेटले. परंतु शेतकरी बांधवांनो, माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अशा बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की आम्हाला अद्यापही कापूस आणि सोयाबीन पिकाच्या अर्थसहाय्य अनुदानाचा एकही रुपया आला नाही. तर काय नेमकं कशामुळे तुमचं अडखळलं, तुमचं जे की अनुदानाचं अर्थसहाय्य अनुदान ते जे की तुम्हाला तुमचे पैसे कशामुळे रखडले, काय नेमका प्रॉब्लेम असू शकतो, तुम्हाला काय नेमकं त्याच्याकरता कामे करायची, कधीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकते, या संबंधीची सर्व काही माहिती अगदी डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या 2 ते 3 मिनिटात जाणून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओ खूप जास्त माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह आहे. त्याकरता व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि जर कधी चॅनलवरती नवीन आले असेल तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा पुढे असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे व्हिडिओला पण लाईक आताच करा. तर शेतकऱ्यांनो, बहुतांश शेतकऱ्यांची ह्याच कमेंट होत्या. तर काय झालं की काल जे वितरण झालं शेतकरी बंधूंनो, तर ते वितरण फक्त कापूस पिकाच्या अर्थसहाय्य अनुदानासाठीच करण्यात आलं. म्हणजेच की फक्त कापूस पिकाच्या अर्थसहाय्य अनुदानच तुम्हाला प्राप्त झालं, जे आपण शेतकऱ्यांना झालं आणि ज्यांना नाही झालं त्यांना पण त्याच्याकरताच होणार आहे. अद्याप देखील शेतकरी बांधव सोयाबीन पिकाचं अर्थसहाय्य अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त झालं नाही, कारण की हे राज्य शासनाचं आता त्यांच्याकडे निधी कमतरता असू शकते किंवा त्यांच्याकडे पैसे नसेल, त्यांचे तिजोरीत पैसे संपले असेल किंवा असं पण त्यांचे काही प्रॉब्लेम असू शकते. परंतु तुम्हाला सांगू शकतो की शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन पिकाचे दोन्ही अर्थसहाय्य तिथे जमा झाले नाही. फक्त कापूस पिकाचेच अर्थसहाय्य तिथे जमा झाले. आता ज्या शेतकऱ्यांनी आलं नाही त्यांनी काय काम करायचे तरच तुमचे पैसे येईल ते तुम्हाला थोडक्यात मी सांगणार आहे. तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की बहुतांश शेतकरी मित्रांचे अलग अलग बँकांमध्ये अकाउंट्स असतात, अलग अलग त्यांनी केवायसी केलेले असतात. तर तुम्हाला सांगतो ज्यांची इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये अकाउंट आहे त्यांना थोडं स्लो पण ते पैसे येऊ शकतात किंवा इतरही कोणत्या बँकिंगमध्ये तुमचे अकाउंट आहे. फक्त ज्यांचं समज स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की SBI जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतरही कोणत्या जिल्हा डिस्ट्रिक्ट लेवल आणि जे की स्टेट बँक ऑफ इंडिया जसे या बँकांसारख्या बँक असेल तर तुमचे पैसे आले असेल किंवा ज्यांच्या इतर काही बँक असेल तर त्यांची सेवा थोडी स्लो असते, कारण की DBTच्या माध्यमातून त्याला वितरण झालेले शेतकरी म्हणून. तर DBTच्या माध्यमातून तुम्हाला ते 1 ते 2 दिवसात ते पैसे जसे की 2 ते 3 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ते मित्रांनो 2 ते 3 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला ते पैसे नक्कीच येऊन देणार. कापूस आणि कापूस पिकाचे अर्थसहाय्य अनुदान. आता तुम्हाला सांगू शकतो की सोयाबीन पिकाचं अद्यापही प्राप्त झाले तर ते कधी होऊ शकतं. तर शेतकऱ्यांनी यांनी जे की दोन्ही अनुदान जे की 30 सप्टेंबर 2024 रोजी देण्याचं ठरलं होतं, परंतु त्यांच्याकडे काय प्रॉब्लेम असू शकतो ते शासनाला माहिती आहे, कारण की अद्याप देखील दोन्ही पिकाचं अर्थसहाय्य अनुदान तिथे मंजूर झाले म्हणजे की वितरण झालेलं आहे शेतकऱ्यांनो. तर त्यांच्या सूत्रांच्या माध्यमातून अशी काही माहिती आता समोर येऊ लागली न्यूज आणि आर्टिकलच्या माध्यमातून की सोयाबीन पिकाचं अर्थसहाय्य अनुदान जे की शेतकरी म्हणून ते जवळपास जे की 8 ते 10 ऑक्टोबर किंवा 5 ते 8 ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला ते भेटण्याची जास्तीत जास्त 90% चान्सेस आणि शक्यता आहे शेतकरी म्हणून. हेच महत्त्वाचं अपडेट होतं आणि ज्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे आले नाही त्यांना शेतकऱ्यांनो थोडं धीर दम धरा, तुमच्या अकाउंटमध्ये नक्कीच पैसे येऊन. आणि जर कधी शेतकऱ्यांनो आता तो बहुतांश शेतकऱ्यांना अशा पण कमेंट केल्या होत्या की आमचं जे की लँड म्हणजे आम्हाला नमोचे आणि PMचे पैसे येतात तरी देखील आम्हाला ते अनुदान प्राप्त झाले, नेमका आमचा काय प्रॉब्लेम असू शकतो. तर शेतकऱ्यांना तुम्हाला आपण एका व्हिडिओमध्ये मागील पण काही काळ सांगितलं होतं की याच्या भरोश्यावरती तुम्ही बसू नका. जरी याचा डेटा जे की या योजनेशी मॅच झालेला आहे PMचा आणि नमोचा, तरी देखील तुमचं जे की KYCचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही त्या बँकेशी ते चेक करून घेणं खूप जास्त गरजेचं होतं. परंतु शेतकऱ्यांनी हे चेक नसेल केलं तर नक्कीच ते एकदा चेक करून पहा. जर कधी ॲक्टिव्ह असेल तर नक्कीच 1-2 दिवसात ते पैसे येऊन जाईल. आणि जर की तुमचे आधार सेटिंग जर कधी अपडेट नसेल तर नक्कीच आधार अपडेट करून घ्या. त्याच्या आधार सेटिंग तुमचे आधार कार्ड तुमचं बँकेशी संलग्न करून घ्या, तरच तुम्हाला ते पैसे. जर कधी तिथं अनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला जे पैसे कोणत्याही 1 रुपया भेटणार नाही शेतकऱ्यांनो. तर हे महत्त्वाचं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचं काम केलं. नक्कीच तुम्हाला 1-2 दिवसात पैसे ते येऊन जाईल. परंतु शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की एक आता जे की सोयाबीन पिकाचं अर्थसहाय्य अनुदान ते पण 2-3 दिवसात येऊन जाईल असं राज्य शासनाच्या तसेच सूत्रांच्या माध्यमातून सांगण्याचं काम समोर येऊ लागले. तर तुम्हाला काय वाटतं तुमची कमेंट करून नक्की सांगा. पुढे असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. तर मी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान.